सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 75वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा। 75व्या अमृत महोत्सवानिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बिजवडी या शाखेने महिला उद्योजक मेळावा अमृत आधार कर्ज योजना म्हणून साजरा केला। या अमृत महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून बिजवडी शाखा अध्यक्ष बाबा लोंढे व जाधववाडीचे माजी सरपंच माननीय दौलतराव जाधव यांनी उपस्थिती दाखवली। सर्व उपस्थित महिलांना अध्यक्षस्थानी मार्गदर्शन केले व महिलांनी उद्योजक कसे बनावे हे सुद्धा समजावून सांगितले। महिलांना आश्वासित केले। महिलांसाठी उद्योग व उद्योगासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बिजवडी यांच्या मार्फत कर्जाची व्यवसाय करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या व्यवसायामध्ये चहा, टपरी, भाजीपाल्याचा गाडा, फळे, फुले विक्रेते, आईस्क्रीम पार्लर, सरबत, थंडपेय विक्रेते, पापड, लोणचे, शेवया व इतर सर्व गृह उद्योगांना, स्ट्रॉबेरी विक्रेत्यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देणार आहे। मुख्य मार्गदर्शक म्हणून बाबा लोंढे यांनी काम पाहिले। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री दौलतराव जाधव यांनी सुद्धा महिलांना उद्योजक बना असे आवाहन केले। या कार्यक्रमासाठी विशाल वामनराव घनवट कॅशियर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा बिजवडी, विशाल घनवट लेखनिक, प्रथमेश पवार क्लार्क, सर्जेराव कारंडे शिपाई, स्वप्नील शिंदे कर्ज अधिकारी तसेच सर्व बँक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। नवनवीन कर्ज योजना तसेच मान तालुक्यातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या योजना आमच्या बँकेने घेऊन आलेले। काही महिला बचत गट चालवतात। आता बचत गट ही योजना ही घरापुरती राहिलेली नाही, तर खऱ्या अर्थाने बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिलांच्या जनजागृती झालेली म्हणजे कसं की आजची पिढी ही बहुतांशी शिकण्यास आवरलेली पिढी, 5वी 10वी 11वी 12वी अगदी नॉर्मल अगदी नगण्य महिला आज पुन्हा अंतरावर दिसतील। आणि ज्या ज्या महिला वाचतात लिहितात त्यांना सगळ्यांना वाटतं की आपला काही ना काहीतरी व्यवसाय चालू झाला पाहिजे। तर आपल्याकडे गार्मेंटचा व्यवसाय म्हणजे आपल्याकडे बऱ्याच महिला टेलरिंग काम करतात। तर टेलरिंगचं काम करत असताना काय तुम्हाला कुणाला गाऊन शिवणे, कुणाला परकर शिवणे, पायजामा शर्ट शिवणे, या असे जे छोटे व्यवसाय करायचे आज कपड्याच्या बाबतीत अतिशय गरज आहे लोकांना की दैनंदिन जीवनामध्ये अन्न वस्त्र निवारा याच्याशी जे व्यवसाय करायचे तुम्ही सगळे चालू करा। आणि तुमच्यामध्ये आज ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी छोटासा आपला महिला मेळावा घेतला त्याच पद्धतीने आपण ट्रेनिंग सेंटर, कोणाला उदबत्ती तयार करायचं असेल त्यांना उदबत्ती तयार करायला शिकू, कोणाला कापूर तयार करायचं असेल त्यांना शिकू, कुणाला पापड तयार करायला शिकवू, त्यांना कोणाला मसाले करायचे शिकू, कुणाला अजून लोणची तयार करायची असेल, पण ज्यांची इच्छा आहे त्यांना ते काम शिकू। आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांना कुणाला 4 शेरडे घ्यायच्या त्यांना पैसे उपलब्ध करून देऊ, तुम्हाला 100 कोंबड्या घ्यायच्या तुम्हाला पैसे उपलब्ध करून देऊ, कुणाला 4 गायी घ्यायच्या त्यांना पैसे उपलब्ध करून देऊ। हे झाले शेती आणि तुमच्या दैनंदिन व्यवसायाशी संलग्न व्यवसाय। आणि त्याच्यातून सुद्धा कोणाला जर का कॉन्फिडन्सशी संलग्न, कुणाला डीटीपी करता येतं, कुणाला बाबा सेतू केंद्रामध्ये इंडिव्हिज्युअल स्वतःच काम करता येतं, कुणाला कॉम्प्युटर चालवता येतो, कुणाला ब्युटी पार्लर चालवता येतं, त्यांना सुद्धा त्या पद्धतीचे आपण व्यवसाय चालू करून देऊ। कुणाला छोट्या किराणा माल दुकान टाकायचे, कुणाला पानटपरी टाकायची, कुणाला भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा, त्यांना आपण त्या पद्धतीचे व्यवसाय करून देऊ। फक्त महिलांनी एकच खुंदकाट मनामध्ये बांधायचे की मला व्यवसाय करायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे। हे पैसे आपल्या कुटुंबासाठी वापरायचे नाहीत। आणि जेणेकरून बिजवडी आणि बिजवडी परिसरातील आर्थिक वातावरण आमचे अनिल भाऊ देसाई सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत, त्यांनी मानवळणामध्ये आर्थिक क्रांती करण्याचं ठरवलेले। आणि त्यासाठी ते आमच्या बँकेच्या मीटिंगमध्ये सांगतात की आता कर्मचाऱ्यांनी बँकेत बसून बँक चालवायची नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष खातेदारांपर्यंत जा, खातेदारांना भेटा, त्याच्या अडीअडचणी समजून घ्या, त्याचं सगळं काय असेल ते आम्हाला कळवा आणि आम्हाला कळवून आम्ही त्याच्यातून मार्गदर्शन करतो। परवा आमचे बिराज साहेब मॅनेजर आहेत, जनरल मॅनेजर, त्यांचा आणि आता यांचं भोसले यांचं बोलणं झालं। त्यांनी सांगितलं ताई मी स्वतः बिजवडीला येतोय, तरी तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त महिला एकत्र राहा, आपण त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांना आर्थिक जीवन कशा पद्धतीने उंचवायचं यासाठी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना देऊ। आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, पुनश्च एकदा मी तुमचं स्वागत करतो, आभार मानतो। आमच्या या ठिकाणी दादा आहेत, ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, आमच्या बँकेच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये ते सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो। आणि पुनश्च आभार मानून तुमच्या ज्या काही अडीअडचणी 4 चौकींच्या त्या कुणीतरी एकाने नमूद कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो।